नमस्कार सर. नमस्कार. बोला ना. सर आमच्या भागामध्ये पावसाची तारीख एकदा फिक्स सांगा तुम्ही. चालतंय ना. तुमच्या भागाची कंडिशन आहे ना, ती हां, 24ला आणि 25ला चांगली सुधारणार आहे. हां, हं. आणि ज्या अर्थी व्यवहारात पाऊस कसा येईल असा बऱ्याचशा जणांना प्रश्न पडलाय आणि बरेच जण म्हणतात सुद्धा, की जोपर्यंत हे वारे थांबत नाही तोपर्यंत पाऊस येणं शक्य नाहीये. हां, हां, तर त्यांना हाच आपण पाऊस दाखवणार आहे 24 आणि 25ला. ज्या हां, अशी जिल्ह्यांची नावं यादी आहे. लातूर, बीड, जालना, परभणी, नांदेड, ज्या वाशिमचे वगैरे भाग आहेत. परत बुलढाणा वगैरे सगळे भाग जे आहेत मराठवाड्यातले आणि विदर्भातले सर्व जिल्हे. हे हां, 24ला आणि 25ला ह्या 2 दिवसात तो कव्हर करेल. आता हा जो पाऊस पडणार आहे एवढ्या वाऱ्यामध्ये हा काही मुसळधार नाहीये. पण पिकांना काही ठिकाणी चांदणभरी सुद्धा पडणार आहे आणि काही ठिकाणी पेंडवणीपेक्षाही जास्त पडणार आहे. हां, हा पाऊस नवीन पेरणीसाठी उपयुक्त जरी नाही ठरला, तरी आता जे पिकं उगलेली आहेत त्यांना हा 8-10 दिवस तरी आधार देईल अशी कंडिशनचं आहे. आणि या मागचं कारण असं आहे, की अरबी समुद्रामध्ये जे हाय प्रेशर बनलंय, लो प्रेशर बनलेलं नाहीये. हाय हां, प्रेशर जे बनलंय त्या हाय प्रेशरचे वारे हे कंटिन्यू एवढा महिना चालणारच आहेत. पण ह्या वाऱ्यामध्ये 2 प्रकार येत आहेत. एक बाष्प घेऊन येणारे वारे आणि विना बाष्प घेऊन येणारे वारे. जे 17 तारखेला जे आले होते ते विना बाष्प घेऊन येणारे वारे होते आणि 19 तारखेला 18 तारखेला जे आले होते ते बाष्पयुक्त वारे होते. हां, पण 18-19ला पाऊस झालाय पण कमी झालाय. काही ठिकाणी तो झाला पण नाही. ह्यामध्ये असं होणार नाही. ही रेकॉर्डिंग आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला 24 तारखेला संध्याकाळी पाऊस पडेल म्हणजे उद्याचा दिवस बाकी आहे 23 जूनचा. हां, तर 24 जूनला संध्याकाळी तुम्हाला जो पाऊस पडणार आहे त्यावरती ह्या कमेंटमध्ये सांगा कुठल्या कुठल्या भागांमध्ये पडलाय ते. हां, आणि याच्यामध्येही 10-5 गावं जर सुटले जास्त काही सुटणार नाहीत 20% भाग सुटू शकतो. तर तो 25ला संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत कव्हर करेल दिवस मावळता. हां, म्हणजे एकंदरीत परिस्थिती सुधारण्यात जमा आहे. आणि हे वातावरण जे चालणार आहे हे वातावरण आज सुद्धा 22 तारखेला आणि 23 तारखेला विदर्भाच्या भागामध्ये पडणार आहे. ज्यामध्ये मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगरचे उत्तर पश्चिम भाग आहेत आणि विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया जे काही परिसर येतो पूर्व विदर्भ हां, यांच्या भागामध्ये आजचा हा पाऊस आहे 22चा हां, आणि 23चा. पण हां, या तारखेदरम्यान सुद्धा आज आणि उद्या सुद्धा जो बदल तुम्हाला दिसणार आहे आज 22 जूनला संध्याकाळी हा सुद्धा मराठवाड्यातल्या काही भागांना म्हणजे लातूर, हिंगोलीकडे जे भाग आहेत, परभणीमध्ये काही मोजक्या भागांना, जालन्यामध्ये काही मोजक्या भागांना असणार आहे. हां, पण 24-25ला मोजके भाग नाहीत, भरपूर भाग आहेत. जसं पावसाळ्यामध्ये पडतोय बघा तशी कंडिशन आहे. काही ठिकाणी रिमझिम ते मध्यम ते दमदार अशी पद्धतीची कंडिशन आहे. तर हां, ह्या दमदार पडण्यामागे 3 महत्वाचे कारण आहेत, की या दिवशी तुम्हाला 24 तारखेला दुपारी 2:30 ते 3च्या पुढे तर काही ठिकाणी सकाळीच आभाळाच्या मोठ्या फळ्या 80 मायक्रॉन बाष्पकणांची जाडी असल्यामुळे ते येणार आहेत. हं, हं. तर असा हा गुड न्यूज आहे. आणि कोणाला याच्याबद्दल काही शंका असेल तर फक्त 24 तारखेला म्हणजे उद्याच्या दिवस थांबायचे 23ला आणि 24 तारखेला मला कुठे पाऊस पडला हे देखील कमेंटच्या माध्यमातून सांगायचंय. हां, हां, हां. म्हणजे तर तारीख तुमच्या परिसरामध्ये परभणी, जालना, बीड जी आहे ना ती 24 फिक्सच आहे. फिक्स त्या आहे. अगोदरही कदाचित 23ला आणि ह्या 22ला सुद्धा काही काही ठिकाणी पडेल. याची भागव्याप्ती खूप कमी आहे. पण 24ची आणि 25ची भागव्याप्ती जास्त आहे. हां, हां. हं. तर आता जुलै महिना जवळ आलेला आहे. तरी हं, हं, हं. तुमचा अंदाज आतापर्यंत खरा ठरलेला आहे. आता जुलै महिन्यामध्ये कसा पाऊस राहील? जुलै महिन्याची कंडिशन सुद्धा अशीच पाऊस पाहायला वाट लावणारी आहे. हां, आणि 24 जे काही जुलै महिन्याचा जो आठवडा येतोय पहिला 2, 3, 4, 5 जुलै इथेही पाऊस सक्रिय होणार आहे. पण त्याच्यामध्येही 8 दिवस असेच पावसाची वाट बघावी लागणार आहे. आणि त्यानंतर 6-7 जुलैच्या आसपास पाऊस ऍक्टिव्ह होईल. त्या पावसाची व्याप्ती जी आहे आपण हा पाऊस पूर्ण झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना देऊयात. हां, हां, पहिले ही रेकॉर्डिंग सेव्ह करायची सगळ्यांनी. कॉल व्हिडिओमध्ये जर असेल, युट्यूबमध्ये जरी असेल कुठल्याही चॅनलवरती, ती रेकॉर्डिंग तुमच्यापाशी सेव्ह ठेवायची आणि मला त्या दिवशी कमेंट करायच्यात. आज उद्या कमेंट करू नका. 24-25 जूनला कमेंट करा. हां, हां. ओके सर. चालेल? धन्यवाद हो. सर शेतकऱ्याला एवढा महत्त्वाचा अंदाज दिल्याबद्दल. नक्की. धन्यवाद.